नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, GMC कोल्हापूर भरती 2024-25 विषयी एक महत्त्वाचं अपडेट आलेला आहे। त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। मित्रांनो, GMC कोल्हापूर भरती 2025 साठी पदानुसार किती अर्ज आलेले आहेत याबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे, तर ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे GMC कोल्हापूर पदभरतीचा जो पेपर आहे मित्रांनो, 19 मे 2025 रोजी झालेला आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये। पहिली शिफ्ट जर म्हटलं तर त्या शिफ्टचा रिपोर्टिंग टायमिंग असणार आहे 8 वाजता आणि दुसरी जी शिफ्ट असणार आहे मित्रांनो तिचा टायमिंग असणार आहे 12 वाजता। ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे नियोजन आहे। आता पदानुसार किती अर्ज आलेले आहेत याच्याबद्दल देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत, परंतु त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये लवकरच वन विभागामध्ये वनरक्षक आणि वनमजूर या दोन्ही पदांसाठी नवीन पद भरती सुरू होणार आहे। यामध्ये आपल्याला 12,000 पेक्षा जास्त जागांचा समावेश असलेला बघण्यासाठी भेटणार आहे। तर या हेतूने मार्केटमध्ये अतिशय महत्त्वाचे एक पुस्तक आलेलं आहे, त्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला मी देऊन घेत आहे। मित्रांनो, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत आपल्याला वनरक्षक किंवा वन विभागातील पदभरतींसाठी मागील प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। टोटल जर म्हटलं तर मागील जे पण 2019 पासून ते 2025 पर्यंत वन विभागामध्ये जे पण पेपर झालेले आहेत तर त्या सर्वांचा एकत्रित प्रश्नसंच आपल्याला या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे। मित्रांनो, या पुस्तकाचं नाव वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच असं आहे। तुम्ही ऑनलाईन देखील हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा जवळ त्या पुस्तक स्टोअरला भेट देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठूनही पुस्तक परचेस करू शकता। Amazon, फ्लिपकार्टवरती देखील आपल्याला हे पुस्तक भेटून जाणार आहे मित्रांनो। ठीक आहे, तर यामध्ये वनरक्षक आणि वन विभागातील पदभरतींसाठी ज्या पण महत्त्वाच्या मागील क्वेश्चन पेपर आहेत त्या सर्व तुम्हाला एकत्रित उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो। टोटल 94 प्रश्नपत्रिकाचा संच असणार आहे मित्रांनो। ठीक आहे, तर काय वैशिष्ट्य दिलेले आहेत, कोणकोणत्या प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर या पुस्तकाचा वापर करायला विसरू नका। सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला एकत्रित एका ठिकाणी या पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत। तर बघा, आता पदानुसार आपल्याला कुठं किती अर्ज आलेले आहेत याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत मित्रांनो। तर बघा, इथं पदानुसार इथं माहिती दिलेली आहे। टोटल जर म्हटलं तर सर्व पदांचा एकत्रित जर विचार केला तर सर्व पदसंख्या पहिल्यांदा 102 होत्या, त्यानंतर आपल्याला काही पदसंख्या कमी झालेल्या बघण्यासाठी भेटल्या, जवळपास 6 ते 7 पदसंख्या कमी झाल्या आणि टोटल 95 पदसंख्या राहिल्या होत्या। 95 पदसंख्यांसाठी जर म्हटलं तर 17,972 एवढे अर्ज आलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत। आता प्रत्येक पदासाठी किती पदसंख्या होत्या आणि त्या पदसंख्यांसाठी किती अर्ज आलेले आहेत याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात। पहिलं पद जे आहे मित्रांनो, प्रयोगशाळा परिचरचं महाविद्यालयाचं पद होतं मित्रांनो। तर याच्यासाठी जर म्हटलं तर टोटल जागा होत्या 8 जागा, त्यातील जर म्हटलं तर 7 जागा या कॅन्सल करण्यात आल्या आणि एकच जागा इथं राहिली होती मित्रांनो। शक्यता पदसंख्या कमी जास्त यामध्ये देखील होऊ शकतात, परंतु याच्यासाठी जर म्हटलं तर 1037 एवढे अर्ज आलेले आहेत। त्यानंतर आपल्याला शिपायाचं पद होतं, महाविद्यालयाचं पद होतं मित्रांनो। याच्यासाठी 3 जागा होत्या आणि त्याच्यासाठी 826 अर्ज आलेले आहेत। पुढे जर म्हटलं तर आपल्याला प्रयोगशाळा परिचरचं पद होतं मित्रांनो, रुग्णालयाचं पद आहे हे। ठीक आहे, तर याच्यासाठी जर म्हटलं तर प्रयोगशाळा परिचरचं रुग्णालयाचं जे पद होतं याच्यासाठी 3 जागा होत्या आणि 613 अर्ज आलेले आहेत। त्यानंतर शिपाई या पदाचं रुग्णालयाचं पद होतं। शिपाई या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला एकूण 8 जागा होत्या आणि 8 जागांसाठी 1298 एवढे अर्ज आलेले आहेत। त्यानंतर मदतनीसचं पद होतं मित्रांनो। ठीक आहे, मदतनीसचं पद इथं जर म्हटलं तर हे जे म्हटलं हे मदतनीसचं जे पद आहे तर हे महारुग्णालयाचं पद होतं, महाविद्यालयाचं पद होतं मित्रांनो। याच्यासाठी जर म्हटलं तर एकच जागा होती, त्याच्यासाठी 175 अर्ज आलेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर इथून खाली सर्व रुग्णालयाचे आपल्याला पद बघण्यासाठी भेटलेले आहेत मित्रांनो। क्ष किरण परिचरचं पद होतं। ठीक आहे, आता क्ष किरण परिचर या पदासाठी जर म्हटलं तर एकूण 7 जागा होत्या, तर त्याच्यासाठी 1244 अर्ज आलेले आहेत। त्यानंतर पुढे 7 नंबरचं पद आहे रक्तपेढी आपल्याला परिचरचं पद होतं मित्रांनो। याच्यासाठी जर म्हटलं तर एकूण जागा किती होते मित्रांनो, तर 4 जागा होत्या। तर 4 जागांसाठी जर म्हटलं तर 925 अर्ज आलेले आहेत। त्यानंतर
अपघात सेवक हे पद होते मित्रांनो. तर याच्यासाठी 5 जागा होत्या. अपघात सेवकसाठी जर म्हटलं तर आपल्याला 5 जागा बघण्यासाठी भेटल्या होत्या. याच्यासाठी 433 अर्ज आलेले आहेत. त्यानंतर बाह्य रुग्णसेवक, ठीक आहे, याच्यासाठी जर म्हटलं तर एकूण बाह्य रुग्णसेवक याच्यासाठी जर म्हटलं तर 7 जागा होत्या आणि याच्यासाठी जर म्हटलं तर 695 एवढे अर्ज आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर शेवटी जर म्हटलं तर आपल्याला कक्षसेवक रुग्णालयाचं पद होते मित्रांनो. याच्यासाठी टोटल जागा होते 56 जागा आणि 56 जागांसाठी टोटल जर म्हटलं तर 10,726 एवढे अर्ज आलेले आहेत. टोटल जर म्हटलं तर एकूण 95 ते आपल्याला 107 किंवा 102च्या आसपास जागा होत्या मित्रांनो. तर एवढ्या जागांसाठी टोटल जर म्हटलं तर आपल्याला 17,972 एवढे अर्ज आलेले बघण्यासाठी भेटलेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला इथे देऊन घेतलेली आहे मित्रांनो. याच्याबद्दल अजून माहिती महत्त्वाचं म्हणजे प्रवेशपत्र आता डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. 19 तारखेपर्यंत तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता, कारण 19 तारखेलाच तुमचा पेपर असणार आहे. तर ही वेबसाईटची लिंक आहे जी की आपण टेलिग्रामवरती देखील उपलब्ध करून दिली होती आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील उपलब्ध करून देत आहे. तिथे तुमचा युजर आय डी पासवर्ड टाकून तुम्ही तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता आणि तुमचा जो पेपर आहे 19 मे 2025 रोजी झालेला बघण्यासाठी भेटणार आहे. तर अशा प्रकारचे टोटल इथं एवढ्या जागा होत्या आणि एवढ्या जागांसाठी एवढे अर्ज आलेले. तर संपूर्ण काही माहिती तुम्हाला मी दाखवून घेतलेली आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.